इंदिरा गांधी, ज्यांच्या एका शब्दावर दिल्ली थरथरायची, पण 51 वर्षापूर्वी एका हायकोर्टाच्या निकालाने थेट देशाच्या पंतप्रधानांची खासदारकीच रद्द केली होती। हो, आणि याच एका निकालामुळे पुढे देशात आणीबाणी लागली। तर विषय असा होता की 1971च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी रायबरेली मतदारसंघातून उभ्या होत्या। त्यांच्या विरोधात होते समाजवादी नेते राज नारायण। या निवडणुकीत इंदिरा गांधी मोठ्या फरकाने जिंकल्या, पण राज नारायण शांत बसणाऱ्यांमधले नव्हते। त्यांनी थेट अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली आणि इंदिरा गांधींवर गंभीर आरोप केले। आरोप काय होते तर निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा वापर केला, सरकारी यंत्रणा अधिकाऱ्यांचा गैरवापर केला आणि पैशाच्या मर्यादा ओलांडली। खटला सुरू झाला। या खटल्यादरम्यान 19 मार्च 1975 रोजी इंदिरा गांधी स्वतः कोर्टात साक्ष द्यायला हजर झाल्या। देशाच्या पंतप्रधान पदावर असताना कोर्टाच्या विटनेस बॉक्समध्ये उभ्या राहणाऱ्या त्या पहिल्या पंतप्रधान ठरल्या। तब्बल 5 तास त्या तिथे उभ्या होत्या आणि वकिलांच्या प्रश्नांना उत्तर देत होत्या। दिवस उजाडला 12 जून 1975चा। अलाहाबाद हायकोर्टाच्या रूम नंबर 15 मध्ये, जिथे कधी काळी इंदिरा गांधींचे वडील जवाहरलाल नेहरू आणि आजोबांनी वकिली केली होती, तिथे न्यायाधीश जगनमोहन लाल सिन्हा निकाल वाचायला उभे राहिले। राज नारायण यांनी केलेले 14 पैकी 12 आरोप कोर्टाने फेटाळले, पण 2 आरोपांमध्ये तथ्य आढळलं। पहिलं म्हणजे इंदिरा गांधींचे पीए यशपाल कपूर यांनी सरकारी पदाचा राजीनामा देण्यापूर्वीच इंदिरा गांधींचे इलेक्शन एजंट म्हणून काम केलं, आणि दुसरं म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी इंदिरा गांधींच्या प्रचारासाठी व्यासपीठ उभारणं, वीज पुरवणं यात मदत केली होती। न्यायाधीशांनी थेट निकाल दिला। इंदिरा गांधींची 1971ची निवडणूक बाद करण्यात येत आहे, त्यांची खासदारकी रद्द केली जात आहे आणि पुढील 6 वर्ष त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही। या निकालाने देशात भूकंप झाला। विरोधक रस्त्यावर उतरले, राष्ट्रपती भवनाबाहेर आंदोलनं झाली की भ्रष्ट पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे। जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला आणखी धार आली। दुसरीकडे इंदिरा गांधींचे समर्थक दिल्लीत गर्दी करू लागले, घोषणाबाजी झाली। कोर्टाने इंदिरा गांधींना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 20 दिवसांची मुदत दिली होती। 23 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने गांधी यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायाधीश VR कृष्णा अय्यर यांनी अलाहाबाद निकालावर काही अटींसह स्थगिती दिली। याचिकेवर जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या एका पूर्ण खंडपीठाद्वारे सुनावणी होत नाही, तोपर्यंत पंतप्रधान संसदेत जाऊ शकतील, पण त्या मत देऊ शकणार नाहीत व पगारही घेऊ शकणार नाहीत, अशी अट ठेवण्यात आली। उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा कमकुवत ठरू शकतो, असं स्वतः न्यायाधीश सिन्हा यांनी म्हटले होते। ज्या गोष्टींचे निवडणुकीत उल्लंघन झाले त्या गोष्टी संबंधित कायद्यातील गंभीर निवडणूक गैरव्यवहार मध्ये नमूद नाहीत, असे सिन्हा यांचे मत होते। दरम्यान प्रकरण बंद होईपर्यंत पदाचा तात्पुरता राजीनामा द्यावा व वरिष्ठ सहकारी असलेल्या जगजीवन राम यांना अंतरिम पंतप्रधान करावे, असे सल्ला काही नेत्यांनी गांधी यांना दिला होता। पण इतिहासकार सांगतात की या कायदेशीर कचाट्यातून आणि राजकीय कोंडीतून मार्ग काढण्यासाठी इंदिरा गांधींनी थेट लोकशाहीचा गळा घोटणारा निर्णय घेतला। 25 जून 1975च्या रात्री अंतर्गत सुरक्षेचं कारण देऊन देशात आणीबाणी लागू करण्यात आली। रात्रीत वर्तमानपत्रांची वीज कापली गेली आणि सकाळी जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई यांच्यासह सगळ्या विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकलं गेलं। तुम्हाला काय वाटतं, अलाहाबाद कोर्टाचा तो निर्णय आणि त्यानंतरची आणीबाणी योग्य होती का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरीला।